सुस्वागतम शिक्षक विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक SP तुपे सर माय ॲम्बिशियस या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आपली जी काही शिक्षक पात्रता परीक्षा जी येऊ घातलेली आहे किंवा जी काही शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी घेतली जाते, तर त्या अनुषंगानं आपण आपलं हे जे काही माय ॲम्बिशियस हे यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावरती या परीक्षाची तयारी करणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी आम्ही काही वेगवेगळे प्रोजेक्ट किंवा वेगवेगळे कन्सेप्ट तुमच्यासमोर घेऊन आलो आहे की जेणेकरून तुम्हाला पाठीमागं झालेल्या सगळ्या पेपरचा आढावा म्हणजे त्याचं सखोल विश्लेषण, त्याचबरोबर आता विशेष करून आज मी उभा आहे की तुम्हाला जो काही अभ्यासक्रम आहे म्हणजे 150 प्रश्न आणि 150 मार्काचा जो काही पेपर घेतला जातो, पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन वेगवेगळे पेपर घेतात। तर याच्याबद्दलचं मी फारसं डिटेल तुम्हाला सांगणार नाही, परंतु जे काही सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये दोन्ही पेपर्ससाठी अनिवार्य असणारा म्हणजे पेपर 1 साठी तर अनिवार्य आहेच गणित हा घटक, आणि पेपर 2 मध्ये म्हणजे काही लोकांचा गणित आणि विज्ञान असेल म्हणजे 30 मार्काला जे गणित आहेत तो पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये सुद्धा। तर पेपर 2 मध्ये गणित आणि विज्ञान ज्यांचा यापैकी असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल, परंतु पेपर 1 साठी मात्र गणित हा सर्वांसाठी कंपल्सरी आहे। तर पेपर 1 आणि 2 साठी साधारण गणिताचा जो काही अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रम काय आहे, नेमका कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कसे विचारू शकतील, मग त्या अभ्यासक्रमाचा थोडासा आढावा आपण आजच्या या सेशनमध्ये घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला एक अभ्यासाला निश्चित अशी दिशा मिळेल। तर आता ती सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूया की शिक्षक जो असतो ना, शिक्षक म्हणजे उद्याच्या अंधारामध्ये समाजाला मार्गदर्शन करणारी मशाल आहे असं तज्ज्ञांनी सांगून ठेवले आहे की शिक्षक म्हणजे उद्याच्या अंधारात समाजाला मार्गदर्शन करणारी मशाल आहे आणि ही मशालाची भूमिकाही आपली आहे। आणि त्यामुळं आपण हे प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे जे आपलं क्षेत्र आहे विद्यार्थ्यांना शिकवणं किंवा त्यांना घडवणं किंवा भावी चांगली पिढी निर्माण करणं ही जी महत्त्वाची आपली भूमिका आहे किंवा जबाबदारी आहे तर ती व्यवस्थित पार पाडता यावी आणि ती आपण पाडावी या उद्देशानं अशा काही वेगळ्या परीक्षेचं आयोजन कदाचित शासनानं केलेलं असावं। तर पाहूया आपला जो काही गणित हा जो विषय आहे तर याच्यासाठी काय घटक आहेत आणि अभ्यासक्रम एक्झॅक्टली काय आहे। तर आत्तापर्यंत जे काही परीक्षा झाल्या किंवा जे पेपर झाले तर त्याच्या अनुषंगानं जसे प्रश्न विचारले गेले किंवा संभाव्य कसे विचारतील या सगळ्यांचा आढावा घेऊन जे काही अभ्यासक्रम तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहूया की घटक गणितामध्ये साधारण काय काय घटक विचारले जातात, मुख्य घटक काय आहेत। तर पहिला घटक जो आहे तर तो मी घेतला आहे संख्या हा जो घटक आहे। आता हा मुख्य घटक आहे तर या संख्येमध्ये साधारण पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की साधारण 35 पेक्षा जास्त प्रश्न आत्तापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि 2ला मिळून जवळपास 35 पेक्षा जास्त प्रश्न संख्या या घटकावरती विचारले गेलेले आहेत। आता या संख्येमध्ये काय काय प्रश्न येतात तर संख्येचे प्रकार येतात, नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या, त्यानंतर मूळ संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, पंचकोणी संख्या, षटकोणी संख्या, अष्टकोणी संख्या, असे जे काही संख्येचे वेगवेगळे प्रकार आहेत तर याच्यावरती प्रश्न विचारले जातात। आणि त्याचबरोबर पूर्ण वर्ग संख्या असेल, पूर्ण घन संख्या असेल, म्हणजे या संख्या या घटकावरती असे प्रश्न विचारले जातात। हा एक महत्त्वाचा घटक आहे, ह्याचा सखोल आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या संख्या, त्याच्यासाठी काही बेरजेची सूत्र असतील, नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल, समसंख्यांची बेरीज असेल, विषम संख्यांची बेरीज असेल, मूळ संख्यांची बेरीज असेल, असे अनेक नमुन्याचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात। तर हाही घटक आपल्याला प्रामुख्यानं अभ्यास करावा लागणार आहे, महत्त्वाचा घटक आहे तो। त्यानंतरचा जो घटक आहे तो आहे विभाज्यतेच्या कसोट्या, की ज्याला आपण विभाज्यतेच्या कसोट्या। तर यामध्ये आपल्याला ज्या कसोट्या आहेत म्हणजे एखाद्या संख्येला कोणकोणत्या संख्येनं भाग लागू शकेल यासाठी काही कसोट्यांचा अभ्यास करायचा आहे। साधारण मग 1ला काही कसोटी नसते, परंतु 2ची कसोटी असेल, 3ची असेल, 4ची असेल, 5ची, 6ची कसोटी, 7ची, 8, 9, 10, 11 किमान आपल्याला साधारण 16पर्यंतच्या ज्या काही कसोट्या आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात। त्यानंतर पुढचा जो घटक आहे म्हणजे मुख्य घटक जो आहे तो आहे अपूर्णांक। मग अपूर्णांकावरती अपूर्णांक
आणि व त्यावरील क्रिया, अपूर्णांक व त्यावरील क्रिया याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत. जनरली या घटकावर सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत. कसोटीवरती 5 ते 6 प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत दोन्ही पेपरचा जर आपण आढावा घेतला तर. आणि अपूर्णांक व त्यावरील क्रिया याच्यावर देखील जवळपास 14-15 प्रश्न विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अपूर्णांकावरील क्रिया म्हणजे अपूर्णांकांचं बेरीज असेल, अपूर्णांकांची वजाबाकी असेल, अपूर्णांकाचा गुणाकार असेल, अपूर्णांकांचा भागाकार असेल, तर हे सगळे जे काही प्रकार आहेत तर त्या नमुन्याचे किंवा त्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अपूर्णांकांचा आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये चढता क्रम, उतरता क्रम, चढत्या क्रमानं मांडणी, उतरत्या क्रमानं मांडणी, सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता, मोठा अपूर्णांक कोणता, असे अनेक नमुन्याचे प्रश्न इथं विचारले जातात. हा एक घटक महत्त्वाचा आहे. त्यानंतर जो पुढचा घटक आहे तो आहे मसावी आणि लसावी. तर मसावी लसावीमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. साधारण आत्तापर्यंत मसा लसावीवरती जे काही प्रश्न विचारले गेले ते साधारण लेखी प्रश्न आहेत, म्हणजे शाब्दिक उदाहरणामध्ये लसा मसावीवरती आधारित शाब्दिक उदाहरणं जास्त करून विचारली जातात. परंतु तरीसुद्धा लसावी मसावीमध्ये अपूर्णांकाचा लसावी, पूर्णांकाचा लसावी, दशांशापूर्णांकाचा लसावी, घातांकित संख्यांचा लसावी असे अनेक नमुने येतात. परंतु आजपर्यंतच्या पेपरचा आढावा घेता लसा मसावीवरती प्रश्न विचारताना फक्त एक शाब्दिक उदाहरणं विचारलेली आहेत. तर त्याचाही आपल्याला प्रामुख्याने सखोलपणे अभ्यास करावा लागेल. आणि त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे की तो आहे गुणोत्तर प्रमाण. गुणोत्तर प्रमाण याच्यावरती सुद्धा जास्त प्रश्न विचारलेले आहेत. तर ह्या गुणोत्तर प्रमाण याच्यामध्ये वयवारीचा सुद्धा विषय म्हणजे येतो, म्हणजे वयवारीही त्याच्यामध्येच मी घेतलेला आहे. तर गुणोत्तर प्रमाणामध्ये मग ह्याच्यावरती जे काही प्रश्न विचारले जातात जास्तीत जास्त करून शाब्दिक प्रश्न गुणोत्तर प्रमाणावरती विचारले जातात. भूमितीमध्याचं प्रमेय असेल आणि गुणधर्म याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर जे दशमान परिमाणं आहेत म्हणजे दोन बाबींचं गुणोत्तर घेताना आपल्याला त्यांच्या राशी किंवा त्यांची एककं जी काही राशी असतात तर त्याची एककं समान असावी लागतात. आणि यासाठी आपल्याला दशमान परिमाणेचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे मीटरचं किलोमीटरमध्ये करणं वगैरे बाकीचे डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर अशी जी काही परिमाणं आहेत तर ह्या परिमाणांचा सुद्धा अभ्यास आपल्याला ह्या गुणोत्तर प्रमाणामध्ये करावा लागतो. कारण दोन राशींचं गुणोत्तर घेताना त्यांची एकक आपल्याला समान करून घ्यावी लागतात. आणि विशेष करून जास्त वयवारीमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते वयाच्या गुणोत्तराशी संबंधित असतात. म्हणजे हाही घटक फार महत्त्वाचा आहे. जवळपास या घटकावरती आज अखेर 14-15 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हाही घटक तितकाच महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तर तो आहे सोपे रूप देणे किंवा सरळ रूप. सोपे रूप आणि सरळ रूप हा एक महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये काही बीजगणितीय सूत्र येतात आणि मग ह्या बीजगणितीय सूत्रांचा वापर करून किंवा जी काही आकडेमोड असते एकाच प्रश्नामध्ये आपल्याला अनेक क्रिया बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल तर ह्या क्रिया कराव्या लागतात. मग त्यांचा क्रम कसा असावा लागतो, पहिला मान कोणाला द्यायचा, हे सगळं या नमुन्याची उदाहरणं या घटकामध्ये आपल्याला शिकायचे आहेत. तर हा जो घटक आहे तर हाही घटक जवळपास 14 प्रश्न मला सापडले की आत्तापर्यंत या घटकावर्षी 14 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ. वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळ हाही घटक आहे. याच्यावरती उदाहरणांचं प्रमाण कमी आहे पण उदाहरणं विचारलेली आहेत. याचा अर्थ पुढेही ते त्याच्यावरती उदाहरणं विचारू शकतील. साधारण वर्ग वर्गमूळ आणि घन घनमूळवर 5 ते 6 उदाहरणं मला सापडली आत्तापर्यंत जे काही प्रश्नपत्रिका झाल्या तर त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये वर्ग करणं, मोठ्या संख्येचं घनमूळ काढणं किंवा वर्गमूळ काढणं, घन ओळखणं हे सगळे याच्यामध्ये उपघटक येतात. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे म्हणजे जो काही घटक आहे तो आहे घातांक. घातांकावरती विशेष करून प्रश्न विचारले जातात. घातांकाचे काही नियम आहेत. जो 6-7 नियम घातांकाचे महत्त्वाचे आहेत की जे हायस्कूल लेवलला हे नियम आहेत आपले जे झालेले असतात. हायस्कूल लेवलला हा सगळा अभ्यासक्रम आहे. त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं आता आपल्याला या जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे तर त्याच घटकावरती वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारला जातो. म्हणजे घातांकाच्या नियमावरती आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. जवळपास 6 प्रश्न घातांकावरती आज अखेर विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा आहे तो सरासरी. हा महत्त्वाचा आहे. सरासरीवरती हमखास प्रश्न विचारलेले आहेत आणि विचारतात. सरासरी काढणं किंवा याच्यावरती सुद्धा वयाची सरासरी,
वजनावरती प्रश्न, शाब्दिक उदाहरणं जास्त विचारली जातात सरासरी या घटकाखाली, तर तीही आपल्याला वेगवेगळ्या नमुन्याची उदाहरणं पाहिजे आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचे 2 घटक आहेत आणि तो म्हणजे आहे शेकडेवारी. तर शेकडेवारी हा जो घटक आहे याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. शेकडेवारी महत्त्वाचा घटक आहे. जवळपास दोन्ही पेपरला मिळून 9 ते 10 प्रश्न शेकडेवारीमध्ये विचारलेले आहेत. शाब्दिक उदाहरणं शेकडेवारी ते विचारले जातात. त्याचबरोबर तितकाच महत्त्वाचा शेकडेवारीलाच अटॅच असणारा दुसरा जो घटक आहे, मुख्य घटक, तो आहे नफा तोटा. तर नफा तोटा याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. शेकडा नफा असेल, शेकडा तोटा असेल, खरेदीची किंमत, विक्रीची किंमत वगैरे ह्या वेगवेगळ्या नमुन्याचे प्रश्न असतात. हे सगळे नमुने आपल्याला 1 बाय 1 बघावे लागणार आहेत. पण त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. सरळ व्याज वरती घेतो. पुढचा घटक आहे सरळ व्याज. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज, तर हाही घटकावरती उदाहरणं विचारलेली आहेत की मुदलाची पट करणं, त्यानंतर मुदत विचारतात, मुद्दल विचारतात, वेगळ्या नमुन्याचे प्रश्न आहेत. थोडक्यात हाही घटक महत्त्वाचा आहे. तर या घटकावरती फार नाही पण 4 ते 5 उदाहरणं विचारलेली आहेत आज अखेर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फार कमी उदाहरणं विचारले त्याच्यावरती, परंतु उदाहरणं विचारले गेले. 4 उदाहरणं विचारल्यात. अंकगणिती श्रेणी हा जो घटक आहे, अंकगणिती श्रेणी, याच्यामध्ये अंकगणिती श्रेणी, अंकगणिती श्रेणी याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, 2 उपघटक आहेत त्याचे. एक अंकगणिती श्रेणी असती, एक भूमितीय श्रेणी असती. परंतु भूमितीय श्रेणीवरती काही प्रश्न सापडला नाही आतापर्यंत. तरीसुद्धा आपण जो काही अभ्यासक्रम शिकवणार आहोत किंवा अभ्यासक्रम आपण घेणार आहेत, तर त्याच्यामध्ये कदाचित भूमितीय श्रेणीवरती सुद्धा मी 1-2 उदाहरणं देऊन त्याचं स्पष्टीकरण देऊन ते समजावून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण छोटी परीक्षा आहे आणि परीक्षेमध्ये काहीही प्रश्न विचारू शकतील. तर अशा पद्धतीनं हा अंकगणिती श्रेणी हा एक घटक आहे. त्यानंतरचा घटक आहे समीकरणे. म्हणजे समीकरणामध्ये साधारण शाब्दिक उदाहरणे विचारली जातात. म्हणजे त्या जी काही माहिती दिलेली असते प्रश्नामध्ये, तर त्या प्रश्नांचं एक गणिती रूपांतर करून मग त्याचं समीकरण तयार करून मग ते सोडवणं. मग त्याच्यामध्ये एकचलीय समीकरण आहेत, द्विचलीय समीकरण आहेत, वर्ग समीकरण आहेत. अशा समीकरणाचे पुन्हा 2-3 प्रकार पडतात. तर त्यानुसार याची आपल्याला समीकरणं या घटकाची आपल्याला तयारी करावी लागेल. समीकरणाचे जवळपास 10 ते 11 प्रश्न आतापर्यंत किमान विचारलेले आहेत. आणि त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो एकमान पद्धती आणि चलन. एकमान पद्धती आणि चलन म्हणजे याच्यावरती एकावरून अनेकाची किंमत काढणे किंवा अनेकावरून एकाची किंमत काढणे. त्याचबरोबर समचलन आणि व्यस्त चलन हे जे 2 चलनाचे प्रकार आहेत, ह्या सगळ्यावरती उदाहरणं विचारलं जातं. याच्यामध्ये कमी उदाहरणं विचारल्यात, 4 ते 5 उदाहरणं याच्यावरती दोन्ही पेपरला मिळून आज अखेर विचारलेली आहे. त्यानंतरचा पुढचा जो आहे तर तो आहे संभाव्यता. हाही घटक आपल्याला शिकायचा आहे. संभाव्यता याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. 3 ते 4 प्रश्न संभाव्यता या घटकावरती विचारलेले आहेत. आणि जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत याच्या पुढचा जो घटक आहे तर याच्यामध्ये आलेख हा जो आहे, तर या आलेखावरती प्रश्न विचारलेले आहेत. आलेखचे पुन्हा जे काही उपघटक आहेत, उपप्रकार आहेत, स्तंभालेख आहे, वृत्तालेख आहे, आयतालेख आहे. तर याच्यावरती आपल्याला प्रश्न काही माहिती दिलेली असते आणि एक आलेख देऊन त्या आलेखावरती 3, 4, 2 असे प्रश्न विचारले जातात. तर ते आपल्या आलेखाचेही सगळे प्रकार आपल्याला अभ्यासक्रम करायचे आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 22 प्रश्न ह्याच्यामध्ये विचारलेले आहेत आलेख ह्या घटकावरती. त्यानंतर बहुपदी आणि बैजिक राशी याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. बहुपदी आणि बैजिक राशी या घटकावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मग बहुपदीची कोटी असेल, त्यानंतर जे काही बैजिक राशी असतात त्यांची बेरीज करणं, वजाबाकी करणं, गुणाकार करणं, भागाकार करणं याच्यावरती उदाहरणं विचारलं जातं. हे सगळे त्याचे उपघटक आहेत आणि तेही आपल्याला करायचे आहेत. साधारण 5-6 प्रश्न आजपर्यंत याच्यावरती विचारलेले आहेत. त्यानंतर एक 3 प्रश्न असे विचारले होते की रोमन अंकावरती प्रश्न विचारले, त्यामुळे तोही घटक मी अभ्यासक्रमामध्ये घेतलेला आहे. म्हणजे एका जरी घटकावरती एक जरी उदाहरण आलेलं असेल तर तोही घटक मी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि रोमन अंक याच्यावरती प्रश्न आपल्याला करायचे आहेत. म्हणजे हा व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचा आहे. याच्यावरती सुद्धा 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तर त्याच्यामध्ये घनाकृती ठोकळा याच्यावरती केवळ 3 प्रश्न विचारलेले आहेत. ठोकळा म्हणजे घनाकृती ठोकळा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत.
घनाकृती ठोकळा म्हणजेच की ज्याला आपण फासा म्हणतो, त्या फाशावरती मग त्याच्या फाशाचे पुन्हा त्याच्यामध्ये प्रकार पडतात की एक बंदिस्त फासा असतो किंवा उलगडलेला फासा असतो, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. विरुद्धांगास काय अंक येईल वगैरे असे प्रश्न असतात. तर तेही आपल्याला पूर्ण कन्सेप्ट त्याचे शिकून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर बुद्धिमापन हा जो विषय स्पर्धा परीक्षेला आहे तर त्याच्याशी रिलेटेड काही टॉपिक आपल्याला विचारले जातात या परीक्षेसाठी, आणि त्याच्यामधला टॉपिक आहे कालमापन. तर ह्या कालमापन जो आहे म्हणजे थोडक्यात ज्याला आपण कॅलेंडर किंवा दिनदर्शिका असं म्हणतो, तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. 5-6 प्रश्न जवळपास विचारलेले आहेत याच्यावरती कालमापनावरती. म्हणजे तुम्हाला जन्मतारखेचा वार काढणं किंवा जे काही बेसिकली आपल्याला कालमापन याच्यावरती म्हणजे दिनदर्शिकेचं जे काही पर्टिक्युलर माहिती असायला पाहिजे ते सगळं बेसिक आपल्याला घ्यावं लागेल, म्हणजे आपल्याला ते दिलेल्या प्रश्नांचं उत्तर ते व्यवस्थित काढता येईल. तर हाही घटक आपण अभ्यासक्रमामध्ये आहे, याच्यावरतीही प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर घड्याळ याच्यावरती प्रश्न विचारले जातात. घड्याळ हा सुद्धा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि याच्यावरही जवळपास बऱ्यापैकी प्रश्न म्हणजे 4-5 प्रश्न विचारलेले आहेत. मग त्याच्यामध्ये 2 वेळ देऊन तुम्हाला त्या दोन्ही काट्यातील कोणांचं माप विचारलं जातं किंवा अनेक पद्धतीनं घड्याळावरती प्रश्न विचारले जातात. घड्याळ हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर अंकमालिका हा जो बुद्धिमापनाचा भाग आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला एखादी मालिका देतील आणि त्याच्यामध्ये एक जागा रिकामी सोडतील म्हणजे आणि मग ती रिकाम्या जागी योग्य ती संख्या आपल्याला तिथं भरावी लागते. तर अशा नमुने त्याच्यामध्ये असतात. म्हणजे एक साखळी आणि त्याची एक कडी त्यांनी काढून घेतलेली असते, तिथं नेमकी कुठली कडी बसवायची म्हणजे कोणती संख्या तिथं ठेवायची हे आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. म्हणजे याचं जे काही बेसिक आहे तेही आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे. तर ह्या अंकमालिकेवरती साधारण 4 प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. त्यानंतर वेग, वेळ आणि अंतर, वेग, वेळ आणि अंतर याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे पुढचा जो घटक आहे वेग, वेळ आणि अंतर याच्यामध्ये काम, कामगार, ते काम करण्यास लागणारे दिवस, वेळ वगैरे हे सगळे ह्याच्यामध्ये उपघटक येतात. त्याचबरोबर अंतर मोजणं, एखाद्या वाहनाचा वेग असेल, त्याला प्रवासाला लागलेला वेळ असेल, उदाहरणार्थ रेल्वेचं गणित असेल, बसचं गणित असेल, असे वेगवेगळ्या नमुन्याचे तुम्हाला प्रश्न या वेग, वेळ, अंतर या घटकाखाली आपल्याला करायचे आहेत. ह्याची तयारी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे. इथं थोडंसं सूत्र येतात महत्त्वाच्या आणि सूत्र समजण्यासाठी किंवा सूत्र लक्षात ठेवण्यासाठी ते प्रत्यक्ष जर आपण तो शीन जर आपल्या नजरेसमोर उभा केला तर आपल्याला सूत्र लक्षात ठेवायला सोपं जातं. म्हणजे थोडंसं ह्याचं इमॅजिनेशन करून काही सूत्र आपल्याला लक्षात घ्यायचे असतात. तर हे सगळं व्यवस्थित तुम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीनं त्या बॅचमध्ये घेतलं जाईल. त्यानंतर जवळपास हा जो घटक आहे वेग, वेळ, अंतर याचेसुद्धा जवळपास 7 ते 8 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर जे मटेरियल माझ्या हाती लागलं किंवा जे उपलब्ध पेपर अवेलेबल झाले तर त्याच्यावरून हा मी सरासरी काढलेला आढावा आहे. म्हणजे एक्झॅक्टली आकडे तेच असतील असं नाही, पण जे मला जेवढे सापडले तेवढे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. पण घटक सगळे आहेत हे महत्त्वाचा विषय आहे. तर पुढचा जो घटक आहे तर तिथं आकृत्यांची संख्या मोजणं हा एक महत्त्वाचा घटक आहे. याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आकृत्यांची संख्या मोजणं. मग आता या आकृत्यांची संख्या मोजताना आकृत्यांची संख्या किंवा संख्या मोजणे, तर याच्यामध्ये दिलेल्या आकृतीमधले त्रिकोण मोजा, चौकोन मोजणं किंवा आयत मोजणं, चौरस मोजणं, रेषाखंड किती असतील हे मोजणं किंवा कोन मोजणं असे वेगवेगळे प्रश्न तिथे विचारले जातात. तर या आकृत्यांची संख्या मोजण्यावरती सुद्धा मला 5 प्रश्न सापडले. तर ते आकृत्यांची संख्या मोजणे या घटकाखाली जातात. त्यानंतरचा जो पुढचा घटक आहे तो आहे दिशा आणि अंतर्ज्ञान. दिशा आणि अंतर्ज्ञान म्हणजे याच्यामध्ये जे आपल्या दिशा आहेत, मुख्य दिशा, त्यानंतर उपदिशा आणि याच्यावरती अंतरावरती अंतर्ज्ञान याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले आहेत. हाही घटक आपल्याला व्यवस्थित आणि सविस्तर घ्यायचा आहे. तर ह्याच्यावरती साधारण 3 प्रश्न मला सापडले तर ते विचारलेले आहेत. म्हणजे हाही घटक आपल्याला करणं अनिवार्य आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा टप्पा होतो की जो आपला TETचं जे पेपर आहे तर याच्यावरती जास्तीत जास्त जो भर दिलेला आहे प्रश्नाला तो प्रश्न आहेत भूमितीचे. भूमिती हा जो विषय आहे तर याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. कारण भूमितीमध्ये गुणधर्म, सिद्धता ह्या बाबी येतात आणि त्यामुळं त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. तर भूमितीय संबोध आणि समांतर रेषा, भूमितीय संबोध आणि समांतर रेषा हा एक घटक आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे पूर्ण भूमिती काय आहे, नेमकं भूमितीमध्ये काय असतं, तर भूमिती, संबोध आणि मग त्याच्यामध्ये मी समांतर रेषा वगैरे हा भाग येईल. समांतर रेषा, तर याच्यामध्ये रेषेचे प्रकार असतील आणि
मग बिंदू म्हणजे काय, प्रतल, रेषाखंड, रेषाकिरण, रेषा, अनेक संकल्पना ज्या काही आहेत, जे काही नियम आहेत, प्रतल, तर ह्या सगळ्यांचा सखोल अभ्यास आपल्याला इथं करावा लागेल, कारण याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. तर ह्या भूमितीय संबंधवरती जवळपास 12-13 प्रश्न विचारलेले आहेत. जास्तीत जास्त प्रश्न भूमितीच्या कन्सेप्टवर विचारलेले आहेत. मग त्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा जे कोन आणि कोनाचे प्रकार, म्हणजे सगळ्या प्रकारचे जे कोन आहेत त्याच्यावरती प्रश्न हमखास विचारतात. मग कोन व कोनाचे प्रकार, कोन व त्याचे प्रकार याच्यावरतीही प्रश्न आहेत. मग त्याच्यामध्ये कोनाचे जे 6 प्रकार आहेत, लघुकोन असेल, विशाल कोन असेल, काटकोन असेल, त्यानंतर ह्या 3 कोनाचे जे प्रकार आहेत, त्रिकोणाचे प्रकार 6 आहेत, तेही आपल्याला घटक आहे. पहिल्यांदा आपण कोन व त्याचे प्रकार म्हणजे 3 प्रकारचे कोन, मग त्याच्यामध्ये पुन्हा रेषे जोडतील कोन म्हणजे कुठले कोन, लगतचे कोन असतील, विरुद्ध कोन असतील, तर हे सगळं आपल्याला बारकाईनं पाहावं लागेल, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि प्रश्न जे विचारले जात आहेत ते एकच प्रश्न सोडवताना आपल्याला 2-3 कन्सेप्ट चा आधार घेऊन तो प्रश्न सोडवावा लागतो. त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला सखोल पद्धतीनं केला पाहिजे, म्हणजे खोलवरती जाऊन आपल्याला तो अभ्यास करणं भाग आहे. आणि मग हा सगळा पोर्शन आपल्याला डिटेलमध्ये घेतला जाईल. त्यानंतर जो पुढचा प्रकार आहे तो आहे त्रिकोण व त्याचे प्रकार, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला त्रिकोणाचे जे काही प्रकार आहेत आणि त्रिकोण आहे, त्रिकोणवरती प्रश्न विचारले जातात. त्रिकोण व त्याचे प्रकार याच्यामध्ये जे 6 प्रकारचे त्रिकोण येतात, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण, तर ह्या सगळ्यावरती आपल्याला त्याच्या क्षेत्रफळाची सूत्र असतील आणि जे काही नियम आहेत, त्रिकोणावरती बरेच गुणधर्म तयार होतात. त्रिकोणाची समरूपता आहे, त्रिकोणाची एकरूपता आहे, तर याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यामुळे हा जी घटक आहे हा महत्त्वाचा घटक आहे, याच्यावरती आपल्याला व्यवस्थितपणे काम करायचं आहे, ह्याची व्यवस्थितपणे तयारी करायची आहे. त्यानंतर याच्यावरती पण जवळपास 8 ते 9 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि त्यानंतर चौकोन आणि त्याचे प्रकार याच्यावरती प्रश्न विचारले जातात. चौकोन आणि चौकोनाचे प्रकार, चौकोनाचेही पुन्हा 6 प्रकार आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला त्या सगळ्यांचे गुणधर्म हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारलेले आहेत. आजपर्यंत भरपूर प्रश्न याच्यावरती चौकोनावरती आधारित विचारलेले आहेत. जवळपास 17-18 प्रश्न त्याच्यावरती विचारलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाचे आयताचे गुणधर्म वेगळे आहेत, चौरसाचे वेगळे आहेत, समांतरभुज चौकोनाचे वेगळे आहेत, क्षेत्रफळाची सूत्र वेगळे आहेत. तर हे सगळं आपल्याला या घटकामध्ये शिकायचं आहे. आणि त्यानंतरचा पुढचा जो भाग अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे आणि तो आहे वर्तुळ. म्हणजे वर्तुळावरती आपल्याला खूप प्रश्न विचारले जातात, शाब्दिक उदाहरणंही विचारतात वर्तुळावरती. मग वर्तुळाचं त्रिज्या असेल, व्यास असेल, त्याचं परिघ असेल, त्याच्यावरती काही शाब्दिक उदाहरणं असतात. वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल, वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचं, अनेक पद्धतीचे प्रश्न वर्तुळावरती. वर्तुळाचाही आपल्याला सखोलपणे अभ्यास करायचा आहे. जवळपास 20-21 प्रश्न वर्तुळ या घटकावरती विचारलेले आहेत. पण त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे की प्रत्येक पेपरमध्ये त्याच्यावरती प्रश्न असतो म्हणजे असतोच, आणि असा आहे तो आहे पृष्ठफळ, क्षेत्रफळ, घनफळ. पृष्ठफळ, क्षेत्रफळ आणि घनफळ, तर हा जो घटक आहे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळी सूत्र लक्षात घ्यावी लागतात. पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय, क्षेत्रफळ म्हणजे नेमकं काय, घनफळ म्हणजे नेमकं काय, आणि म्हणजे काय आकृत्या आहेत. म्हणजे क्षेत्रफळ आणि पृष्ठफळ हे फक्त आकृत्यासाठी वापरलं जातं आणि घनफळ असतं हे वस्तूसाठी असतं. मग त्या 6-7 प्रकारच्या वस्तू आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास, त्याची सूत्र आपल्याला शिकायची आहेत. आणि हा घटक तितकाच महत्त्वाचा आहे. तर याच्यावरती सुद्धा जवळपास 17-18 प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहेत. आणि त्यानंतर पुढं मी 1-2 टॉपिक वेगळे घेतलेले आहेत. म्हणजे असे काही प्रश्न विचारलेले आहेत की ते कोणत्याही घटकाच्या गुणधर्मामध्ये बसत नाही आहेत, त्याला आपण कूट प्रश्न असं म्हणतो. म्हणजे हे शक्यतो आपलं जे काही लॉजिक आहे, आपली जी काही सद्सविवेक बुद्धी असेल, आपलं आत्तापर्यंतचं जे नॉलेज असेल, आपली जी काही निरीक्षण करण्याची, समजून घेण्याची क्षमता आहे, तर त्याच्यावरती आधारित असे काही प्रश्न असतात, त्याला आपण कूट प्रश्न असं म्हणतो. आणि त्याचं प्रमाण प्रत्येक पेपरमध्ये 2 किंवा 3 प्रश्न, काही ठिकाणी 4 प्रश्न हे कूट प्रश्न म्हणून विचारलेले आहेत. म्हणजे असे प्रश्न जे आहेत हे कुठल्या नियमामध्ये बसत नाही आहेत किंवा ते कुठल्या सूत्रबद्ध होत नाही आहेत. म्हणजे तो प्रश्नच असा आहे, तशा पद्धतीनंच मोल्ड होऊन तो प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. आणि मग हा सगळा अभ्यासक्रम आपण शिकल्यानंतर आणखी एक मी ॲडिशनल 4था म्हणजे शेवटचा एक घटक मी घेतलेला आहे आणि त्याला मी नाव दिले की संकीर्ण गणित. आता संकीर्ण गणितामध्ये काय केलं तर काही प्रश्न असे आहेत की त्याच्यामध्ये संकीर्ण गणितामध्ये काही मी असे प्रश्न घेतलेले आहेत की जे प्रश्न आतापर्यंत त्यांनी विचारलेत या कन्सेप्टमध्ये. तर काय केलं आहे तर तो कूट प्रश्नही नव्हे, पण असा काही प्रश्न आहेत की ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काही
सूत्र कदाचित भूमितीतलं असेल, कधी अंकगणितातलं असेल, म्हणजे असं मिक्स करून, म्हणजे असा काही प्रश्न आहे की त्याच्यामध्ये आपल्याला अनेक गुणधर्म एकत्रित वापरावे लागतील, आपलं लॉजिक वापरावं लागेल आणि त्याचं उत्तर काढावं लागेल, काही वेळेला कॉमन सेन्सनं त्याचं उत्तर काढावं लागेल. तर अशा पद्धतीचे काही प्रश्न की संकीर्ण प्रश्न असेही मला जवळजवळ 4-5 प्रश्न सापडले. तर ते मी या बॅनरखाली म्हणजे अशा पद्धतीनं हा जो गणिताचा जो काही अभ्यासक्रम आहे आपल्या ह्या TET परीक्षेसाठी दोन्ही पेपरसाठी, तर या अभ्यासक्रमाचा हा एक धावता मी आढावा तुमच्यासमोर ठेवलेला आहे. म्हणजे जी काय आपण बॅच घेणार आहोत तर त्या बॅचमध्ये हा सगळा अभ्यासक्रम आपण व्यवस्थित सविस्तरपणे पाहायचा आहे. त्याच्या रितसर ज्या काही तुम्हाला नोट्स आहेत त्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर भरपूर उदाहरणं सरावासाठी आपण तुम्हाला देणार आहोत की जेणेकरून आपला सराव व्हावा. कारण आपण एक विद्यार्थी म्हणून शिकत नाही आहे, म्हणजे आता जरी आपण विद्यार्थी म्हणून शिकत असलो, खरं तर अगदी माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो विद्यार्थीच असतो. म्हणजे ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती आपण जितकं शिकत जाऊ तेवढी कमीच आहे. पण आपल्याला हा दुहेरी रोल आपला असल्यामुळं म्हणजे आपण विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला जायचं आहे आणि मग आपण त्या ताकदीचं असलं पाहिजे आणि ती ताकद आपल्याकडे आहे का, आणि ती ताकद आपण मिळवली आहे का, म्हणजे यासाठी कदाचित ही परीक्षेचं आयोजन केलं असावं आणि यासाठी आपल्याला हे सगळं व्यवस्थितपणे गणिताचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. आणि तुम्ही जर ह्या अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेतला, त्याचे कन्सेप्ट समजून घेतलेत, त्याचं प्रॅक्टिस केलं तर हे जे काही नॉलेज आपल्याकडे राहील ते आपल्याला हयात असणार आहे. म्हणजे जोपर्यंत आपण असू या तलावर तोपर्यंत ह्यातल्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत ह्या आपल्या विस्मरणात जाणार नाहीत, याची मात्र मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देतो. तर अशा रीतीनं आपण जो काही TETचा अभ्यासक्रम होता म्हणजे परीक्षेचा गणित या विषयाचा, तर त्या अभ्यासक्रमाचा आढावा घेतलेला आहे. आणि आपली जी काय माय ॲम्बिशियस ही जी यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावरती आपण आत्तापर्यंत झालेले पेपर जे आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 जे पेपर हाती लागले की जेव्हा ते पेपर अवेलेबल झाले तर हे सगळ्या पेपरांचं विश्लेषण हे तुम्हाला दिलं जाणार आहे स्टेप बाय स्टेप. तर तुम्ही जर का आपलं हे जे काही माय ॲम्बिशियस हे यूट्यूब चॅनल आहे हे जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि याबद्दल आणि तुम्हाला काही शंका असतील तर जो नंबर तुम्हाला दिसतो आहे तर त्या नंबरला तुम्ही संपर्क साधा आणि जी काही आपल्याला परीक्षा द्यायची आहे किंवा जे काही आपल्याला भवितव्य घडवायचं आहे यामध्ये आपण जास्तीत जास्त पर्सेंटेजनं उत्तीर्ण व्हावं आणि एक चांगला आदर्श शिक्षक म्हणून आपण नाव कमवावं असं तुम्हाला मनापासून व्यथित करून शुभेच्छा देऊन मी आजचं सेशन थांबवतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.